जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांता असी. मग वास्तविक पाहता प्रवचनकारांनी प्रवचन करत असताना विषयाचं अनुसंधान कधीही सोडू नये. मी तर सोडलेलंच नाही बरं का. विषयाला धरूनच विषय या ठिकाणी मांडलं पाहिजे. आणि प्रवचन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी 18 अध्याय म्हणलं ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेले आहेत. आणि प्रत्येक अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे. योग म्हणजे त्या ज्ञानेश्वरी अध्यायाची जी काय असणारी प्रस्तावना. मग ती प्रस्तावना या ठिकाणी सांगितलंच पाहिजे. सांगितल्याशिवाय प्रवचनाला विषय सर्वसाधारण जीवाला या ठिकाणी कळणारच नाही. मग आजच्या या अध्याया ठिकाणी काय सांगितलंय? आत्मसंयोग योग. प्रत्येक अध्यायाचा निरनिराळा योग आहे. राजयोग आहे, विज्ञान योग आहे. मग आजच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मसंयोग योग सांगितलेला आहे. मग आत्मसंयोग योग म्हणजे काय? या देहाच्या ठिकाणी भगवंतानं देहाची बांधणी करत असताना 10 इंद्रियाचा ध्येय आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. मग या 10 इंद्रिय म्हणजे कोण? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. आणि त्यामध्ये 10 इंद्रियाचा ध्येय निर्माण झाल्यानंतर या देहाच्या ठिकाणी असणारे जे काही षड विकार आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, धम आणि अहंकार, मग यापैकी मन चंचल आहे बरं का. मनाला आपण झाकू शकत नाही, मनाला दाबू शकत नाही, मनाला ताबा मिळवू शकत नाही. संतानच करू जाणार. आपल्याला होते का महाराज? होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? आत्मसंयोग योग म्हणजे या देहाच्या ठिकाणी असणारा जो मनाचा ताबा या 10 इंद्रियानं प्राप्त करून घ्यावं, त्याला आत्मसंयोग योग म्हणावं. मन लय चंचल आहे महाराज. तुम्ही आता प्रवचन ऐकायला बसला, परंतु घरात लक्ष भाराने आहे. खरं आहे खोटं आहे? येताना जरी काही जरी सांगून आलो तरी घराकडे लक्ष राहते. म्हणून ह्याला मन चंचल म्हणावं. मग तो मन 10 इंद्रियाच्या ताब्यात जर ठेवलं तर त्याला आत्मसंयोग योग म्हणावं. मग आत्मसंयोग योगाचा जर दृष्टांत द्यायचं म्हटलं तर भगवंतानी आणि नारदाची स्वारी महाराज कीर्तिकेच्या महिन्यामध्ये निघाला. निघत असताना भगवंतानी विचार केले नारदाची परीक्षा घ्यावं. मग नारदाची परीक्षा कसं घ्यावं? भगवंताला सुचला, करता करविता जगाचा पालन करता हा भगवंत आहे. मग अशा भगवंताला परीक्षा घेण्यासाठी वेळ लागणार आहे का? लागू शकत नाही. मग अशा नारदाची परीक्षा भगवंताने घेतले. आणि जात असताना मार्गक्रमण करत असताना भगवंतानी म्हटले, नारदा, अरे म्हणलं या ठिकाणी मला तुझ्या मार्गक्रमणामध्ये फिरत असताना ताण लागलेली आहे, जीव व्याकुळ झालेला आहे. मग जीव व्याकुळ झालेला आहे, ऊन लागलेला ध्येय त्या ठिकाणी काम करणं भगवंताला होतं का महाराज? भगवंताच्या मनाच्या ठिकाणी आल्यानंतर सगळं पाणी बिणी सगळंच एका ठिकाणी आणतंय. परंतु परीक्षा नारदाची घ्यायची होती. मग महाराज काय आज्ञा? नारदानं बोललो, काय आज्ञा? काय नाही म्हणले, जाऊन आता ताबडतोब पाणी मला प्यायला आणलं पाहिजे. नारदानं मान्य केलं. अरे भगवंताची गोष्ट कोणी ऐकावं? आपण ऐकून तर कोणी ऐकावं? आपल्याला ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकल्यानंतर समाधान प्राप्त होते महाराज. मग ते तर भगवंताचं कार्य नारदाला करायचं आहे. नारदाने विचार केले आणि ताबडतोब म्हणलं पाणी आणण्यासाठी निघून आले बर का. आणि सरोवराच्या ठिकाणी नारदाची स्वारी आगमन झालं. आणि त्याच सरोवराच्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची स्त्री पाणी नेण्यासाठी आलेली होती. आपला जो काही घडा आहे कमरावरती भरून घेऊन निघून चाललेली होती. नारदाचं लक्ष गेलं आणि आत्मसंयोग
निघून गेला महाराज. संयम राहिला का हो? संयम सुटला. भगवंताला हेच बघायचं होतं, संयम. म्हणले या ठिकाणी नारदाने विचार केला आणि अशी सुंदर स्त्री आपल्या सानिध्यामध्ये आली तर आपल्याला प्रपंच करता येईल आणि अशा स्त्री संग विवाह केल्यानंतर आपला प्रपंच सुखाचा होईल हा विचार मनाच्या ठिकाणी आला आणि नारदानं त्या स्त्री संग लग्न केलं. लेकरं बाळ झाले. 10-20 वर्षे गेले. भगवंत तिथं आणि हे ना हित माया आहे बरं का. या देहाला माया उपाधी आहे महाराज. माया उपाधी आहे म्हणून आपण प्रपंच करत आहोत आणि जर या देहाला माया उपाधी जर नसली असती तर आपण प्रपंच म्हणजे काय हे आपल्याला कळलंच नसतं महाराज. म्हणून आपण माया उपाधी या देहाला जडली आहे. मायेचं स्वरूप लय मोठं. मायेनं सोडले का महाराज कुणाला? अजिबात सोडले नाही, अजिबात. मग आपण तर मानव आहोत. माया निर्माण झाली आणि नारदाच्या देहाच्या ठिकाणी असणारा आत्मसंयोग निघून गेला. ढळलं मन आणि महाराज भगवंताला पाणी नेण्याचं विसरून गेलं. भगवंत तिथंच वाट बघू लागले. ज्या वेळेस नवरा बायको मध्ये भांडण सुरू झाले, कलह निर्माण झाला, लेकरं अंगावर येऊ लागले, त्यावेळेस नारदाला देवाची आठवण झाली. मग आता आपण बी महाराज परमार्थ करत असताना खरं तर नियम आहे. म्हातारपणात कोण बी परमार्थ करते माय. तरुण वयात करावं. मी आमच्या पोरा इतका असताना पुतीचा प्रसाद खायच्या निमित्तानं पुती ऐकायला जातो. तो अगोदर वाचन केलं महाराज. पुन्हा सांगायला सुरुवात केलो अपेक्षा काय प्रसाद मिळेल म्हणून. आणि आज या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झाला. महाराष्ट्रामध्ये माझ्या सलगरमठीचं नाव अजरामर झालं. केवळ जगद्गुरु माझे गुरुवर्य संत श्रेष्ठ काणेगावकर मारुती महाराज यांचा कृपा आशीर्वाद मला या ठिकाणी लागला. गावकऱ्यांचा आशीर्वाद लागला. गावकऱ्यांनी तू पुढे हो, आम्ही मागे आहात. आमचे हरिभक्त परायण अनिल सावकार राजेंद्र महाराज अनेक माझ्या मागे या ठिकाणी साथ दिले आणि त्यांच्या आशीर्वादाने मी पुढे गेलो. आज महाराष्ट्रामध्ये एकच नाव आहे, मड्डी सलगरचा रामायण निरूपणकार. कुठलेही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सोडत नाही, ताईला माहिती आहे. आणि बळनं आम्ही नाव घ्या म्हणून जात अजिबात नाही. ज्या वेळेस बळनं गेलो ना आमचं नाव घ्या म्हणलं त्यावेळेस माझा परमार्थ संपला महाराज. आम्ही परमार्थच करायच्या लायकीचे राहिले नाही. घरापर्यंत निमंत्रण आलं पाहिजे आणि मग निमंत्रण ते पैसे देऊ अथवा नेऊ स्वखर्चानं हो, परंतु तिथे गेल्याशिवाय राहायचं नाही, सेवा केल्याशिवाय घ्यायचं नाही. मला नांदेड पासून निमंत्रण येतात आम्हाला. नांदेडचा दौरा 4-5 वेळेस मी केलं या महिन्यात. मला पैसे कधी मागितले नाही. फीस विचारले, तुम्हाला जे नारळ संघ द्यायचं तेच द्या. मी फीस म्हणल्यानंतर परमार्थ करायला मोकळा नाही म्हणून फीस घेणार नाही. अशा प्रकारचं नाव लौकिक मड्डी सलगर आम्ही या ठिकाणी कमावलो केवळ मारुती महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, गावकऱ्यांच्या आशीर्वादानं. मग हा आत्मसंयोग योग नारदाचा सुटला. मन ढळलं गेलं आणि ज्या वेळेस घरामध्ये कलह निर्माण झाला त्यावेळेस नारदाला कळालं नाही रे बाबा, परमार्थ केल्याशिवाय सुख प्राप्ती होत नाही. देवाचं नाव घेतल्याशिवाय सुख लागत नाही. आता आपले गुडगे महाराज बसले घरात, सुना बसू देना झाल्या म्हणून आपण हिता आला. तारुण्य अवस्थेमध्ये आपल्याला परमार्थ कळालेलं नाहीये. देव म्हणजे काय कळालेलं नाही. कळलं का माय? अजिबात कळलं नाही. म्हणून देवधर्म करावं तर तरुण वयात करावं तर त्याचं जन्माचं सार्थक होणार आहे. मग अशा पद्धतीनं पुन्हा नारद भगवंताकडे गेले आणि भगवंताच्या प्राप्तीनुसार आशीर्वाद झाला. भगवंतानं म्हणलं आता हे काय मानव आहे खरं तर म्हणलं याला माफ करावं. देवा जाऊन माफ आहे बरं का, गुन्हा केल्यानंतर माफ आहे. मग आता आपण गुन्हा करावं काही बी केलं माफ करते का महाराज? त्याला बी काहीतरी नियम आहेत. नारदाला माफ केला, आशीर्वाद दिला आणि नारदाला शाप महाराज लागलेला नाही. कारण शाप कुणाला लागते? आपल्यासारख्याला लागते. नारदाला शाप लागत नाही. कारण नारदाचा सहभाग कुणामध्ये होता? सत्संगाच्या सानिध्यामध्ये नारद होता. भगवंताच्या सानिध्यामध्ये नारद होता. प्रत्येकाच्या चराचराच्या ठिकाणी भगवंत जसा असतो त्या पद्धतीने नारदाची अवस्था आहे. म्हणून त्याला शाप
बाधित झालेला नाही. मग अशा पद्धतीनं मूळ विषयाकडे आपल्याला यायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं? आत्मसंयोग सांगितला. परंतु जयाचे नाव तीर्थराव हो. आता तीर्थ कुणाला म्हणावं? जयाचे नाव तीर्थराव. तीर्थराव म्हणजे तीर्थाचे राजे महाराज, बरोबर आहे का? तीर्थाचे राजे संत आहेत महाराज. मग आता संतांची प्राप्ती करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे? संत आपल्याला भेटले नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. कुणाचा तर आशीर्वाद पाहिजे तर संतांची प्राप्ती होते. डायरेक्ट देव भेटत नाही महाराज, भेटतय. मग इथं देवात आणि संतांचं महात्म्य सांगितलंय. देव आणि संत यांच्या मधला जो असणारा साम्य आहे तो साम्य या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. काय सांगितलं? संत हे तीर्थाचे राव. जयाचे नाव तीर्थराव. जयाचे नाव तीर्थराव. दर्शनी प्रसिद्धीशी ठावो. जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी. ज्या तीर्थाचे राजे संत आहेत त्याला तीर्थराव म्हटले महाराज. संतांची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपल्याला जमत नाही हो प्रपंचातून. जमते का महाराज? मी बी सुद्धा बोलू लागला पण जमत नाही. प्रपंच आपल्याला माया सोडतच नाही. पंढरपूरला जावा 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 वाटतंय परंतु तिथून घरातून सुटकाच होत येत नाही. म्हणून आपण घरामध्ये बसून भागवताचं पारायण करा, ज्ञानेश्वरी वाचा. अरे नाथ बाबांनी जगाच्या पाठीवर महान अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले महाराज, रामायणासारखे. आज धर्म अधोगतीला चाललेला महाराज. धर्म विचारून युद्धाला सुरुवात झाली. धर्म विचारून मारू लागले. अरे आपला धर्म विचारून ज्या वेळेस मारतात त्यावेळेस आपला धर्म कुठे गेला? यासाठी तर जरा दयामाया येऊ द्या. मन जागृत ठेवा. धर्म विचारून मारू लागलेले आहेत. मग त्याला शासन केलं पाहिजे. आपला अधोगतीला धर्म चाललेला आहे आणि या धर्माला जागृत ठेवण्यासाठी गावोगावी ज्ञानेश्वरी पारायण लावा, गावोगावी रामायण लावा, समाजामध्ये जागृती निर्माण करा. त्यावेळेस धर्म आपला जागृत असू शकतो महाराज. नाहीतर कालचे पहलगामला जी झालेली अवस्था त्या पद्धतीची अवस्था होती. वेळ लागणार नाही महाराज. ही वस्तू तिथे आहे, आपण डोळ्याला पाहू लागलेला आहे. हिंदू धर्म जागृत ठेवला पाहिजे. हा विषय हा निघालेला आहे धर्म जागृतीचा. मला कोणाला भेदभाव करायचा नाहीये. म्हणून आपण धर्म जागृत ठेवण्यासाठी संतांची प्राप्ती करून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, रामायण वाचवा. मग संतांची प्राप्ती आपल्याला होत असते. मग अशा संतांचं दर्शन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आता संत कुणाला म्हणावं हाही प्रश्न अवघड आहे महाराज. अज्ञानी जीवाला कळायला उशीर लागणार आहे. संत कुणाला म्हणावं? ज्यांनी जगासाठी कल्याणासाठी संतांची, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, जगाच्या कल्याणासाठी संतांनी आपलं ध्येय त्यागलं महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय? अव्वाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. काय केले हो ज्ञानेश्वर महाराजांनी? प्रपंच केले, संसार केले. कुणासाठी केले हो? जगासाठी. अव्वाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. मी संसार असा करीन की ही लोकांच्या मृत्यू लोकांपर्यंत सगळ्याला समाधान प्राप्त हो अशा प्रकारचा मी संसार करीन. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला काय कमी होतं महाराज? काही कमी होतं? काही कमी होत नव्हतं. परंतु जगाच्या कल्याणासाठी माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला 9000 ओव्या लिहाव्या लागल्या. काय का 9000 ओव्या. मग त्यातली एक तरी ओव्या अनुभवाव तर या देहाला काहीतरी संतांची प्राप्ती होती आहे. नाहीतर अजिबात होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केले? जगासाठी 9000 लिहिले ओव्या, पण स्वतःसाठी काही लिहिले नाही. स्वतःसाठी ज्याच्या देहाच्या ठिकाणी अहंकार आहे अशाच अहंकार उतरवण्यासाठी चल आणि बोल 2 वाक्य महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला दाखवलं. चल म्हणजे
अहो महाराज, मुक्या भिंतीला, जड भिंतीला चल म्हणल्यानंतर भिंत चालू लागली आणि बोल म्हणल्यानंतर मुक प्राणी रेडा वेद म्हणू लागले की काय चमत्कार असेल. स्वतःसाठी 2 शब्दाचा वापर केला आणि समाजासाठी 9000 ओव्या त्यांनी लिहिले. माझा आता आपण कीर्तन करायची म्हणलं, सुपारी घ्यायचं म्हणलं तर 35,000 रुपये घेऊ लागला माय. ज्ञानेश्वर महाराजांनी किती घ्यावं? 9,000 ओव्या लिहिलीत. किती घ्यावं? घ्यावं का नाही? परंतु घेतलेले नाही महाराज. पण आपण एक कीर्तन जर ठोकायचं म्हणलं तर 40,000 फिटच आहे महाराज. काय पैसा झाला का काय? आमच्यासारखे 25 प्रवचनकार त्याच्यात तिथे. पण या आपल्याला कळना महाराज, आपल्याला अजिबात कळना. मग संत कुणाला म्हणावं? जयाचे नाव तीर्थराव, जे तीर्थ संतांच्या सानिध्यामध्ये आले महाराज. तीर्थ संतांच्या सानिध्यामध्ये आले म्हणजे आता पंढरपूरला जावा, संतांच्या चरणाला लागून आले महाराज. चंद्रभागा, संत चंद्रभागेच्या ठिकाणी गेलेले नाहीत. चंद्रभागा संतांच्या चरणी लीन व्हावं म्हणून चंद्रभागा तिथं विसावली गेली महाराज. म्हणून संताला तीर्थाचे राजे म्हटलेलं आहे. आता तीर्थ हे आले मान्य आहे, परंतु संतांची वाणी बी गोड लागली पाहिजे महाराज. आपण जे बोलता परापश्यंती या भाषेमधून बोलता होता, खरं आहे का खोटं आहे? परंतु संतांची वाणी वैखरी वाणीतून बोलतात. वैखरी, परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही 4 वाणी आहेत. आणि त्या 4 वाण्यातून म्हणजे वैखरी भाषेतून ज्यानं बोलतंय त्याला संत म्हणावं. आपल्याला ते वैखरी भाषा येत नाही माय, इथे अजिबात येत नाही. मग त्याला संत म्हणावं. आणि तीर्थ कुणाला म्हणावं? ज्या संतांच्या सानिध्यामध्ये तीर्थ आले आणि त्यालाच तीर्थ म्हणावं. मग या ठिकाणी भगीरथ राजानं महाराज, भगीरथ राजाच्या राज्यामध्ये दुष्काळ प्राप्त झाला, पाणी मिळाना, जनता लाही 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 तडफडू लागली. त्यावेळेस भगीरथ राजानं स्वतःच्या तपोबलाच्या सामर्थ्यानं गंगेला महाराज या पृथ्वीवर आणलं. त्यावेळेस गंगेनं म्हणलं, महाराज म्हणले खरं तर मी तुम्हाला प्रसन्न झालेला आहे, तुमच्या अधीन मी झालेला आहे. कारण तुम्हाला जे मागायचं ते मागण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तुम्ही काही मागू शकता, कारण तुम्ही तेवढं पुण्य केलात. मग गंगेनं म्हणलं, बरं त्या राजानं म्हणलं या ठिकाणी बाबा या जमिनीवर दुष्काळ पडलेला आहे भगीरथ राजानं, आणि माझी जनता सुखी करण्यासाठी तू आलीच पाहिजे. आज्ञा शिरसावंत मानली महाराज. आणि गंगा या भूतलावर आली. त्यावेळेस गंगेनं प्रश्न विचारला भगीरथ राजाला, राजा मी येते, परंतु माझं एकच म्हणणं आहे. मी येते पण एकच म्हणणं आहे, हे जनतेने केलेलं पाप मी का पदरात घेऊ म्हणले. जनतेने केलेलं, आता आपण चंद्रभागेला जातो का येडे गेले जातो माय? अजिबात जात नाही. काहीतरी पाप केलेलं धुवून जावावं म्हणून आपण चंद्रभागेला जाता. कोण पंधरवडीला जात असेल, कोण आषाढी, कोण कार्तिकी एकादशीला जात असेल. परंतु जाण्याचा उद्देश आणि चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या देहाला जे झालेलं पाप आहे ते पाप धुवून जावावं, याच उद्देशानं आपण त्या तीर्थामध्ये स्नान करतो. मग स्नान कसं करावं? माझ्यासारखं येडं उगल नीट पंढरपूरला जायचं म्हणून निघून जर गेला आणि फटमन कपडे न काढता होडी मारला तर त्याला पाप धुवून जात नाही महाराज. घरामधून निघत असताना सचैल अशा प्रकारचं स्नान केलं पाहिजे. ताई, स्नान करून त्या तीर्थामध्ये गेलं पाहिजे. आणि तीर्थामध्ये गेल्यानंतर कपडे काढून 3 डुबक्या घेतलं पाहिजे. एक डुबकी माझ्या देहावरती असणारं, माझ्या जीवनामध्ये जे झालेलं पापाचं प्राप्ती आहे ते प्राप्ती नष्ट व्हावं. आणि दुसरी डुबकी पाप गेले का नाही हे बघण्यासाठी आहे. आणि तिसरी डुबकी परमात्म्याला आपला जीव प्राप्त झाला का नाही ह्याच्यासाठी 3 डुबकी आहेत त्या.
माझ्यासारख्या हेंद्राने गेले की हातपाय देऊन येते आणि सचल स्नान करायचं नाही का नाही, मग त्याला स्नान म्हणायचं नाही महाराज. हा म्हणून हे काय संत तीर्थाचे राजे आहे. मग आता हा भाग काय झाला आपला, संत कुणाला म्हणावं आणि तीर्थ म्हणावं कुणाला, हे स्पष्टीकरण आपल्याला कळलेलं आहे. पुढचा चरण काय आहे, दर्शनी प्रशस्तीशी ठाव. मग आता दर्शन व्हावं, मग दर्शन कोणाचं व्हावं, भगवंताचंच व्हावं की दर्शन, संतांचं दर्शन व्हावं, तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. मग मोक्षाची प्राप्ती आयुष्यभर काहीच करायचं नाही, म्हातारपणी देव 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 करायचं, मोक्ष मिळणार आहे का माय, नाही. मोक्ष मिळण्यासाठी सदोदित अशा प्रकारे संतांच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे, त्यावेळेस मोक्षाची पायरी आपल्याला मिळते. त्याच वेळेस या संसाराच्या बहुरूपी सागरामधून जे असणारी जड वाहन नाव आहे, ती नाव पहिलं तीराला जाण्यासाठी वेळ लागत नाही. म्हणजे संतांचं दर्शन घेतलं पाहिजे, मग देवाची प्राप्ती होते. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शनी प्रसिद्धीशी जावो. दर्शन घेतल्यानंतर मनाच्या ठिकाणी समाधान प्राप्त व्हावं, त्याला दर्शनी प्रसिद्धीशी पाहावं म्हणतात. मग आता समाधान कुणाला होतंय, कुणाचं दर्शन घेतल्यानंतर होतंय. एक रामायणामधलं छोटस उदाहरण घ्या महाराज तुम्ही. ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनाधिक अति सुरस राम मुदीन रावणास या बोलाचे साचे करी. ऋषी वाल्मिकांना हजारो वर्ष राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं सोबत, आणि तसं अवतार रामाला घ्यावं लागलं, कार्य तसं करावं लागलं बर का. वाल्यानं काय केलं, 7 रांजणं महाराज जीव मारून खडे टाकले. तेवढं तर पाप आपण केलं नाही की माय, केलं होतच नाही कधी होत तेवढं पाप आपल्याला. मग तेवढं पाप वाल्यानं केलं बर का. मग त्याच वेळेस नारदाची स्वारी झाली, आणि नारदाला समोर गेल्यानंतर हातामध्ये जी काय असणारी फरशी उगारलं, थांब पुढे जायचं नाही म्हणले. नारद महाराज उभारले, निर्भीड महाराज, मन ज्याचं निर्भीड आहे त्यानंच उभारते. म्हणले मार, म्हणले तुला मारायचा ना मार, परंतु मानविण्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तू दिलं पाहिजे. वाल्यानं हातातली कुऱ्हाड म्हणलं खाली टाकली, बोला म्हणलं महाराज. एक म्हणला, तू जे काही करत आहेस कृत्य, ते कृत्याचा जो होणारा पाप आहे, ते पाप तू केलेला आहे. मग आता घरामध्ये जाऊन विचार, तुझ्या पापाचे भागीदारी कोण होतात का. जर भागीदारी होत असेल तर मी इथं, तू येईपर्यंत इथंच थांबतो आणि माझं नरड छाट म्हणले नारदाने. ठीक आहे म्हणले, पळत 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 गेले महाराज. बायकोला विचारलं, अगं म्हणले मी आतापर्यंत अनेक जीव मारले, जीव मारून आणि माझा प्रपंचाचा उदरनिर्वाह केला, लेकरं सांभाळले, बायको सांभाळले, माय सांभाळलं, बाप सांभाळलं. बायकोनं म्हणली, तुझ्या पापाची वाटीकरण मी होत नाही, तुला का कोण जीव मारून मला प्रपंच भागी म्हणलं. दानगलट शरीर रोजगार कर आणि लेकरं बाळाला खाऊ घाल, लेकरं बाळाला खाऊ घाल, तुला जीव मार म्हणले. बरं लग्नाच्या अगोदर लगीन होताना तू का सांगितलं तोच, कष्ट करता, एवढं करता तेवढं करता, माझ्या माईबाबाने तुला देऊन फसली ती अडचण, आणि तुझं पाप मी वाटून घेत. बाईनं बोलली महाराज. लेकरावाकडे गेलं, लेकरावाने म्हणले, बाबा बाबा म्हणले आम्हाला याच्यातलं काय कळत नाही, तुम्ही केलं तसं तुम्हीच बघा. हो, माईकडे गेलं, बापाकडे गेलं. माईने म्हणली, जन्म देण्याचा अधिकार मला प्राप्त झाला, परंतु कसं वागावं, जीवन जगत असताना मनुष्य धर्माप्रमाणे कसं वागावं तेही सुद्धा ज्ञान तुला मी शिकवले. परंतु देहाच्या ठिकाणी अज्ञानपण असल्यामुळं, अहंपणा असल्यामुळं, अहंता असल्यामुळं तू हे कृत्य करत आलास, आणि तुझ्या पापाचा वाटेकरी आम्ही होऊ शकत नाही म्हणल्यानंतर महाराज, ज्या वाल्याची नशा होती, दर 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 खाली उतरली, आणि ज्या ठिकाणी नारद उभा टाकले होते त्या नारदासमोर येऊन हात जोडून उभा टाकले. महाराज महाराज मला माफ करा, माझ्याकडून घोर अशा प्रकारचा पाप झालेला आहे, अन्याय मी केलेला जगतावरती. नारदाने आशीर्वाद दिला, नारदा
नारदाने आशीर्वाद दिले, हे वाल्या तुला एकच मंत्र देतो म्हणले, एकच राम 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 म्हणायचं म्हणले. काय अवघड सांगितलं रे बाबा म्हणला वाल्यानं, माझ्या बाप जन्मात मला माहित नाही. नारदाने अंतर्धानानं ओळखली हेंद्राला राम म्हणायला येत नाही. मग आताला आपल्याला जन पूजा अर्चा करत नाही, देव धर्म करत नाही, पारायणला पट्टी देत नाही, प्रवचन ऐकायला येत नाही, कीर्तन ऐकायला येत नाही, तेच वाल्याची जात आहे. माहिती आता जी आहे ते वाले बर का, तेच जात वाल्याचे. नारदानं अंतर्ज्ञानानं ओळखलं या जातीला एकच मंत्र धरायचं म्हणलंय, द्यायचा धरा आणि मारा. का त्यानं काय करत होतं, धरायचं आणि मारायचं. धरा आणि मारा हे दोन शब्दाचा मंत्र नारदाने वाल्याला दिला आणि धरा मारा म्हणत 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 मुखावट राम आलं. माय राम 1000 वर्ष तपश्चर्या केलं, पुण्याची प्राप्ती झाली आणि वैकुंठाचा मालक, या ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र, अयोध्यापती राजा दशरथाचा मुलगा राम, त्या रामाचं चरित्र वाल्यानं लिहिलं महाराज. आणि 10,000 राम जन्माच्या अगोदर लिहून ठेवलं आणि त्या लिहिल्याप्रमाणे रामाला वागावं लागलं. परंतु लिहिता लिहिता एक ना वाल्यानं चूक केली होती. काय चूक केली होती? रामायण तुम्ही वाचता महाराज, चूक केली होती बरं का, लय मोठी चूक केली वाल्याने. काय केली तेही मी या ठिकाणी सांगतो. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या आज्ञेनं वनवासाला निघाले, त्यावेळेस सुमंत नावाचा प्रधान, सुमंत, चांगले विचार ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत बघा, सुमंत किती सुंदर नाव आहे. आता आपण मी ठेवतो की पिल्या बबल्या, हाय त्यात काय धर्म आहे महाराज? सुमंत नावाचा, किती अक्षरामध्ये जोर आहे, किती अक्षरामध्ये सुंदरता आहे, किती अक्षरामध्ये गुढी आहे. सुमंत नावाचा प्रधान. त्या प्रधानाला सांगितलं राजा दशरथानं, सुमंता, अरे अयोध्या सोडून जाण्याची वेळ रामाची आलेली आहे, रथ सज्ज कर, रथाला घोडे झोप. त्यावेळेस महाराज सुमंतानं भरल्या मनानं डोळ्यावट पाणी येऊ लागलं. राजाचा मुलगा आज वनाच्या ठिकाणी 14 वर्ष राहणार आहे, कुणाला बरं वाटणार आहे? माय प्रधान म्हणजे एक राजाचा हिस्सा असतो. कुटुंबातला जो असणारा सदस्य आहे त्याप्रमाणे सदस्य हा सुमंत होता. सुमंताला अवघड वाटू लागलं. भरल्या मनानं, जड मनानं रथाला घोडे झुकले आणि रथ सज्जून अयोध्येच्या महाद्वारामध्ये उभा टाकलं महाराज. त्याच वेळेस जनकाची मुलगी सीता, लक्ष्मण राजाचं लक्ष प्रभू रामचंद्राच्या चरणी अखंडत्व सेवा करण्यासाठी घातलं. तो लक्ष्मण आणि माझा ब्रह्मांडाचा मालक हळद निघाली महाराज, हळद निघाली, विकल्प निर्माण झाला. आज सुद्धा महाराज जळगावच्या पाटलाच्या जवानाची हळद निघाली महाराज. लग्न 5 तारखेला झालं, 7 तारखेला सत्यनारायणाची पूजा मांडली गेली महाराज. 9 वाजता पूजा मांडलेली होती, नियोजित वेळ 9ची होती. 8ला फोन माझ्या जवानाला आलं, पाटील साहेब, आज तुम्हाला सीमेवरती यावं लागणार आहे. महाराज हातावरची मेहंदी निघाली, हळद निघाली. लग्न होऊन 3रा दिवस होता. जळगावच्या पाटलाने सांगितलं, मला देशासाठी जायचंय, देश रक्षणासाठी जायचंय, मला बायको महत्वाची नाहीये. आणि अर्धांगिनीचं सुद्धा काय सामर्थ्य महाराज. पत्रकारांनी त्या अर्धांगिनी समोर माईक लावला. ताई तुमची इच्छा काय? नाही म्हणले, आज देश सेवेसाठी माझा नवरा जर जात असेल तर मला इतका अभिमान देशाचा आहे अशी वेळ या ठिकाणी मला येणार नाही. आणि माझा नवरा असणारा सीमेवरती देश रक्षणासाठी जावं हीच माझी इच्छा आहे. पाटलाच्या बायकोनं 3ऱ्या दिवशी लग्न झाल्यानंतर बोलली, आता बोलतो आपण. आणि देश सेवेसाठी हा जळगावचा पाटील काल सकाळी महाराज रेल्वेनं प्रयाण झाला. त्याला म्हणावं देशभक्ती, त्याला म्हणावं देशाचं संरक्षण करणं. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुमंत प्रधानानं
रथ सजीवला, रथाला घोडे झोपले, विषय सोडत नाही महाराज. कुठेही जर मी निघून गेलो विषय सोडणार नाही. हा हे एक महत्वाचा मुद्दा आहे ताई. मी कुठेही जर परपडत गेलो पण विषयाला पुन्हा येणं ह्यालाच प्रवचन म्हणतात. हा मी रामायण सांगतो, अनेक दृष्टांत देतो महाराज. मी गेले की माणसं, महाराज माहिती आहे तुम्हाला, माणसं थर 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 कापते ते. बाबू सलगरचं पोरग आलं आता काय खरं. हा पण विषय सोडून नाही म्हणून किंमत आहे महाराज. हा रथाला घोडे सुमंतानं झोपलं, रामाला रथामध्ये बसवलं, सीता माईला घेतलं, लक्ष्मणाला घेतलं आणि अयोध्या सोडत असताना महाराज गाय मोकळून अयोध्येचे लोक रडू लागले. रडत असताना महाराज रामाला सुद्धा वाईट वाटू लागलं. कौशल्य माता रडू लागली, राजा दशरथ अंथरुणावर पडले, अयोध्येचे लोक सर्व डसा डसा रडू लागले. त्याच वेळेस रथाचे घोडे सुद्धा महाराज डोळ्यानं पाणावले, डोळ्यावाट पाणी येऊ लागलं, रथ पुढे जाऊ लागलेला आहे आणि त्या डोळ्यात येणार पाणी त्या चाकोरीमध्ये पडलं आणि चाक वल्ले चिंब झाले. महाराज काय अवस्था आहे, मुक्या प्राण्याला सुद्धा रडू यावं. किती महात्म्य माझ्या रामाचं आहे. घोडे रडू लागले, चाक महाराज चाकच्या चिखलात बुडू लागले. असाच रथ माझ्या सुमंतानं येशीच्या बाहेर नेलं, राम प्रभूला सोडून आले. पुन्हा रामाचा वनवास संपला. 14 वर्ष झाल्यानंतर महाराज प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, रामराजाची गुढी उभा टाकली, आनंद आनंद होऊ लागला. परंतु सुमंताच्या चेहऱ्यावरती असणारा जे काही दुःख आहे त्या दुःख माझ्या प्रभू रामचंद्रानं बघितलं. सुमंताजवळ आले, सुमंता सुमंता, अरे इतकं आज आनंद अयोध्येच्या ठिकाणी झालेला आहे, तुला एवढं दुःख काय? तुझ्या चेहऱ्यावरती असणारं दुःखाचं सावट मला ओळखलेलं आहे. काय बरं, काय दुःख तुला झालेलं आहे? सुमंताला प्रभू रामचंद्रानं विचारलं. त्यावेळेस सुमंत प्रधानानं सांगितलं, महाराज तुम्ही चूक केलो म्हणले, तुमच्या हातून चूक झालेली आहे. काय झाली, काय झाली? रामानं विचारलं सुमंताला, काय चूक झाली? त्यावेळेस सुमंतानं सांगितलं, ज्या वेळेस वनवासाला जात असताना अयोध्याचे जन रडू लागले, त्याच वेळेस घोडे सुद्धा रडून ते चाकारीमध्ये पाणी थांबलं, चिखल झालं आणि त्या घोड्याला तुम्ही आशीर्वाद दिलेला नाही, त्या घोड्याला तुम्ही जाऊन हात फिरवलं नाही, सगळ्याची भेट घेतलो, घोड्याकडे गेलेलं नाही. घोड्याने अंतःकरणाच्या ठिकाणी कंठामध्ये प्राण धरून तुमची वाट पाहत आहे. रामाला दुःख झालं बरं का महाराज. ज्या रथामध्ये आपण बसून गेलो, ज्या रथामध्ये आमचं जे काय असणार वजन, या देहाचं वजन माझ्या घोड्यानं सांभाळलं, त्या घोड्याला भेटण्याची वेळ सुद्धा मला फुरसत मिळालेली नाहीये. रामाला पश्चाताप झाला आणि त्याच वेळेस त्या घोड्याकडे जाऊन त्या घोड्यावरून हात फिरवता क्षणी महाराज त्या घोड्याने प्राण सोडला आणि त्या घोड्याला सांगितलं, माझ्याकडून चूक झालेली आहे, माझ्याकडून चूक झालेली आहे आणि ही चूक भरून काढण्यासाठी कृष्ण अवतारामध्ये पांडवाचा सखा, पांडवाचा पाना होईल आणि तुमची मी सेवा करीन. वचन त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं दिलं, म्हणून भगवंताला कृष्णाचा अवतार घ्यावा लागला आणि पांडवाचा सखा सोयरा व्हावं लागलं. म्हणून भगवंताने महाराज पांडवाच्या घोराटे खराडे केली, महाराज सेवा केली घोड्याची. एवढी चूक वाल्या कोळीने केलं म्हणून रामाला भोगावं लागलं, अवतार घ्यावं लागलं. थोडीशी चूक ही महागात पडणारी आहे. म्हणून दर्शनी प्रसिद्धीची पाहो. विषय कुठला आहे? दर्शनी प्रसिद्धीची पाहो. या देहाच्या ठिकाणी दर्शन व्हावं तर अशा संत महात्माचं व्हावं. मग कुण्या कामाचं दर्शन घेऊन काही उपयोग नाही महाराज. संतांचं दर्शन व्हावं आणि संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, सत्संगामध्ये गेल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होती. अशा प्रकारे जे काही दर्शन झाल्यानंतर हा लाभ आपल्या देहाच्या ठिकाणी मिळतो. जयाचे संगे ब्रह्म भाव. मग आता संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? आपल्या देहाच्या ठिकाणी असणारा
जो ब्रह्मभाव आहे तो प्राप्त होतो बरं का. मग आता आपल्या देहाच्या ठिकाणी ब्रह्मभाव नाही महाराज, देहभाव आहे. बरोबर आहे का ताई? देहभाव आहे. माझं तुझं माझी लेकरं अमुक शिकवीन तमुक शिकवीन नोकरी लावीन कलेक्टर होईन बंगला बांधीन, हे देहभाव आहे. म्हणजे सुरुवातीला मी काय सांगितलं, या देहाला माया उपाधीनं ग्रासलेला आहे. त्याच्यामुळं या देहाच्या ठिकाणी असणारा देहभाव निघून जाण्यासाठी संतांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणून जयाचिनी संगे ब्रह्म भाऊ, ज्या संतांच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तर या देहाच्या ठिकाणी असणारा देहभाव निघून जाऊन ब्रह्मभाव प्राप्त होतो. एक उदाहरण माहिती देतो तुम्हाला. देवाचं वचन खोटं ठरले बरं का महाराज, पण संतांचं खोटं ठरलेलं नाही. संतांचं अजिबात खोटं ठरले नाही. म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? संत आहे. संतांचं दर्शन घेतल्याशिवाय देवाची प्राप्तीच होत नाही. म्हणून संतांचं जे भाष्य आहे, संतांचे जे वचन आहे ते खोटं ठरलेलं नाही, पण देवाचं ठरले की देव बोलले परंतु बोलल्याला पाळता आलेलं नाही. महाभारताच्या ठिकाणी जावा, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी 18 दिवस युद्ध झालं महाराज. युद्ध होत असताना काय म्हणलं भगवंतानं? शस्त्र धरणार नाही म्हणलं का? धरता म्हणलं तर फक्त अर्जुनाचं सारथ्यपण करीन परंतु शस्त्र धरणार नाही. वाटणी झाली युद्ध होत असताना. भगवंत कुणाकडे घ्यायचं आणि कुणाला द्यायचं ही वाटणी झाली. आणि त्याच वेळेस कृष्णाने काही प्रतिज्ञा केली, काही जरी झालं दोन्ही माझेच येते. दोन्ही कौरवी माझेच येते आणि पांडवी माझेच येते. मी पाहिजे असेल तर माझं सैन्य दुसऱ्या बाजूला, तुला पाहिजे असेल तर माझं सैन्य ह्या बाजूला. परंतु हे वाटणी करत असताना मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. परंतु ज्या वेळेस भयंकर युद्ध सुरुवात झालं त्यावेळेस महाराज असंख्यात बाण भीष्माचार्यानं सोडलं अर्जुनावरती. त्यावेळेस कृष्णाला दया उत्पन्न झाली, रथाच्या खाली उतरले, सुदर्शनाला हात घातले महाराज. ए देवा, विषय संपला, विजय प्राप्त झाला माझा म्हणले भीष्माचार्यानं. प्रतिज्ञा खोटी ठरविलो, प्रतिज्ञा खोटी ठरविलो, विजय माझा आहे, आज मला मारला तरी चालल. म्हणून देवाची वाणी खोटी ठरली पण संतांची खोटी ठरली. दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर भीष्माचार्यानं काही केलं, माझा प्रतिज्ञा केली, उद्या दिवस निघाल्यानंतर दिवस मावळीपर्यंत पांडवाला शिल्लकच ठेवत नाही म्हणले, अजिबात शिल्लक ठेवणार नाही म्हणले. भगवंताने विचार केलं आता हे, कारण भीष्माचार्याचं माहिती होतं महान पराक्रमी होता महाराज. त्यावेळेस भगवंतानं जाणलं आणि द्रौपदीला बोलावून घेतलं. हे द्रौपदी, दिवस निघाल्या सचैल स्नान करायचं आणि स्नान करून भीष्माचार्याच्या दर्शनाला जायचं. लय खुट्ट्या राहतील माहिती देवात बी. राजकारण जिथं जावं तिथं राजकारण आहे. भीष्माचार्यानं राजकारण खेळलं इथं. भगवंतानं भीष्माचार्याच्या विरोधात. द्रौपदी तयार झाली, सचैल स्नान केलं आणि दिवस निघायच्या आत महाराज द्रौपदी भीष्माचार्याचं दर्शन घ्यायला गेली. दर्शन घेतली त्यावेळेस सौभाग्यवती भव. बघा दिलं का आशीर्वाद? आता सौभाग्यवती भव म्हणून मुखावट स्वतःच्या आशीर्वाद दिला, मग दिवस माझ्यापर्यंत काटा काढून म्हणलं जमते का? म्हणून संतांची वाणी खोटी ठरली नाही, देवाची खोटी ठरली पण संतांची ठरलेली नाही. म्हणून हे संत श्रेष्ठ आहे. म्हणून तीर्थाचे राजे पहिल्या उभीकडे जावं लागणार आहे पुन्हा. म्हणून संताला श्रेष्ठत्व स्थान दिलं पाहिजे, संताला तीर्थाचे राजे म्हणलं पाहिजे. हा उद्देश ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा दुसरा जो काही चरण आहे, जयाची संगे ब्रह्मभाव, या देहाला असणारा देहभाव निघून गेला, ब्रह्मभावाची प्राप्ती झाली आणि प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा या देहाच्या ठिकाणी भ्रांती निर्माण होते. भ्रांती म्हणजे
अज्ञानपण बरं का, सगळंच माहिती राहते या देहाला, सगळंच माहिती राहते. अर्जुनाला माहिती होतं का नाही माहिती? ज्या वेळेस युद्धाला सुरुवात व्हायची होती त्यावेळेस हे माझे आप्त आहेत, हे माझे चुलते आहेत, हे माझे भाऊ आहेत, हे माझा काका आहे, सगळंच माहिती होतं. परंतु भ्रांत निर्माण झाली. ज्या वेळेस कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी गेले त्यावेळेस अर्जुनाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भ्रांत निर्माण झाली.